झालं हे कसं काय शोधून काढलं, त्याचे काय पुरावे आहेत? तर पुरावे म्हणजे एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन. तर 4 मेजर टाईपचे पुरावे आहेत. मॉर्फॉलॉजिकल, सिमिलॅरिटीज इन बोन स्ट्रक्चर, ॲनाटॉमिकल, पॅलिओन्टोलॉजिकल आणि एम्ब्रिओलॉजिकल. हे 4 मेन टाईप्स आहेत. पण त्याला सपोर्टिंग वेस्टिजियल ऑर्गन्स आणि कनेक्टिंग लिंक्स हे पण 2 आपण एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन म्हणून पाहतो. तर 4 जर तुम्हाला विचारलं तर हे 4 सांगायचे: मॉर्फॉलॉजिकल, ॲनाटॉमिकल, पॅलिओन्टोलॉजिकल आणि एम्ब्रिओलॉजिकल. पण 6चं दिले असतील तर मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस, ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस, वेस्टिजियल ऑर्गन्स, पॅलेंटिओलॉजिकल एव्हिडन्स, कनेक्टिंग लिंक्स आणि एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. आता आपण ते 1 बाय 1 बघूया. आता आपण मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे काय बघूया. मॉर्फोलॉजिकल म्हणजे बाह्यरूपीय पुरावे. आता तुम्ही जर कुत्रा, जर एखादी मेंढी किंवा एखादा कोल्हा बघितला तर तुम्हाला त्यांच्यामध्ये काहीतरी साम्य आढळतं. बाह्यरूपीय डोळे बघा, नाक बघा, कान बघा, यांच्यात काहीतरी साम्य आढळतं. त्याचप्रमाणे तुम्ही जर झाडं बघितलीत आणि वेगवेगळ्या झाडांची पानं बघितली, आंब्याचं पान बघितलं, दुसऱ्या कुठल्या झाडांची पानं बघितली, तर पानं असतात त्याला काय मध्ये एक असा देठ असतो आणि बाजूला असे शिरा असतात. त्याला व्हेनेशन असं म्हणतात. तर ह्याच्यावरून काय आपल्या लक्षात येतं की पूर्वी एखादं कुठलं तरी झाड म्हणजे त्यांचा पूर्वज कुठला तरी सेम असू शकेल. हे सगळे ॲनिमल्स आहेत, त्यांचा पूर्वज कुठला तरी सेम असू शकेल आणि ते वेगवेगळे झालेत. तर ह्याला मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स असं म्हणतात. मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स बाह्यरूपी पुरावे. सिमिलॅरिटीज इन स्ट्रक्चर ऑफ माउथ, पोझिशन ऑफ आईज. सिमिलॅरिटीज आहेत ना, त्यांच्या तोंडाचं स्ट्रक्चर आहे, आकार आहे, त्याच्यामध्ये सिमिलॅरिटी आहे. पोझिशन ऑफ आईज, डोळ्याची ठेवण. स्ट्रक्चर ऑफ नॉस्ट्रिल्स, त्यांच्या नाकपुड्या आहेत, त्यांचा आकार. इयर पिना, कानाची पाळी आहे, त्याचं स्ट्रक्चर. अँड थिकली डिस्ट्रीब्युटेड हेअर्स ऑन द बॉडी, आणि अंगावरती खूप असे जाड केस आहेत. आर सीन इन ॲनिमल्स. सिमिलरली सिमिलॅरिटीज इन लीफ शेप, पानाचा आकार. लीफ व्हेनेशन, मी म्हटलं पानाकडून अशाच्या पानांच्या शिऱ्या. लीफ पेटिओल, पानाचा देठ. ह्याच्यामध्ये हे सगळे मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस आहेत, म्हणजे कुठेतरी त्यांची कॉमन ॲन्सेस्ट्री आहे. दीज कॅटेगरीज प्रोव्हाइड फर्दर बायोलॉजिकल एव्हिडन्स इन फेवर ऑफ कॉमन ॲन्सेस्ट्री. कॉमन ॲन्सेस्ट्री म्हणजे काय? त्यांचा कोणतरी पूर्वज कॉमन आहे, सेम आहे. बायोलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे बायोलॉजिकल पुरावा. कॉमन ॲन्सेस्ट्री अँड एव्होल्युशनरी चेंज. आणि जसे जसे ती पिढी बदलत गेली तसं इव्होल्युशन झालं आणि त्यांच्यामध्ये बदल झाला. आता आपण ॲनाटॉमिकल म्हणजे शरीरशास्त्रीय एव्हिडन्स म्हणजे काय ते बघूया. ॲनाटॉमिकल म्हणजे काय? शरीराच्या आतलं. आणखीन मॉर्फोलॉजिकल म्हणजे काय? शरीराच्या बाहेर. तर आता इकडे काय एव्हिडन्स आहे शरीराच्या स्ट्रक्चरमध्ये? तर इकडे ना वेगवेगळ्या प्रकारच्या ॲनिमल्सचे हात बघितले. तर हा आहे तो माणसाचा हात आहे, ह्युमन. तर आता तुम्ही माणसाच्या हाताचं आतलं स्ट्रक्चर बघितलं ना, तर इकडे बघा बोटांची हाड आहेत, आणि मग इकडे नंतर कॅर्पेल म्हणून बोन्स आहेत, आणि मग हा एक मोठा बोन आहे, इकडे एक सांधा आहे, आणि हा दुसरा बोन आहे. तर आता कॅटचं तुम्ही बघितलं, मांजरीचं, तर मांजरीला पण इथे बोटं आहेत, आणि हे इकडलं कार्पेल आहे ते तिचं इकडे आहे. नंतर हा जो बोन आहे तो इथे आहे, पल्ला नावाचा. इकडे पण सांधा आहे, आणि ह्युमरस हे इकडचं बोन पण इकडेच आहे. आता व्हेल मासा आहे. माशाचं बघितलं ना, तर ही बघा त्याची लांबलचक बोन्स आहेत. नंतर हे इकडे ते कार्पेल आहे, सांधा आहे, आणि ही जी बोन्स होती त्याच्याऐवजी ही 2 शेजारी शेजारी बोन्स आहेत, आणि हा सांधा इथे आहे. बॅटचं पॅटॅजियम तुम्ही बघितलं
तर बॅटला बघा हे प्रचंड लांब असे बोटं आहेत, इकडे छोटूसं कार्पेल आहे आणि ही बघा रेडियस आणि ह्युमरस बोन्स आणखी इकडे सांधा आहे. तर हे बॅटच्या मध्ये पण आपल्या लक्षात येतं. तर सिमिलॅरिटीज इन स्ट्रक्चर ऑफ बोन्स अँड बोनी जॉईंट्स इन ऑर्गन्स ऑफ ह्युमन हँड, कॅट्स फोरलेग, व्हेल्स फ्लिपर म्हणतात त्याला, आणि बॅट्स पॅटॅजियम असं म्हणतात. व्हेल्स फ्लिपर आणि बॅट्स पॅटॅजियम लक्षात ठेवा. Anatomical evidence refers to the similarities in the body structures of different animals that suggest that they share a common ancestor. या स्ट्रक्चरमुळे काय सजेस्ट होतं, काय आपण एव्हिडन्स म्हणतो की ह्यांचा पण पूर्वज कधीतरी सेम असेल आणि नंतर इव्होल्युशन झालं आणि हे वेगवेगळे प्राणी झाले. The bone structure of human hand, a cat's leg, a whale's flipper and bat's wing are very similar. हे सगळे सारखे आहेत. Even though they are used for different tasks. Like आपण इकडे कशाला हात वापरतो, रायटिंग. कॅट कशाला हा हात वापरते, चालण्यासाठी. व्हेल कशासाठी वापरतो, स्विमिंगसाठी. आणि बॅट तर आहे तो उडण्यासाठी वापरतो. Bone structure in a human hand, cat's leg, a whale's flipper, and a bat's wing are very similar, even though they are used for different tasks like writing, walking, swimming, or flying. There is a similarity in structure of bones and bony joints of the organs in each of these animals. सगळ्यांच्या या चारही जणांचे जॉईंट्स मध्ये पण साम्य आहे. The similarity indicates that these animals show anatomical evolution. म्हणजे शरीरशास्त्रीय इव्हॉल्व झालं. शरीर कसं इव्हॉल्व झालं, एकच अँसेस्टर होता पण वेगवेगळे प्राणी इव्हॉल्व कसं झालं ह्याचा हा पुरावा आहे, अॅनाटॉमिकल एव्हिडन्स आहे. वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे काय ते बघूया, आणि वेस्टिजियल ऑर्गन हा इव्होल्युशनचा कसा पुरावा आहे हे बघूया. पहिली गोष्ट, वेस्टिजियल ऑर्गनचा अर्थ. वेस्टिजियल ऑर्गनचा अर्थ असा आहे का जे अजून आपल्या शरीरात आहेत पण त्याचा काही आपल्याला उपयोग नाही. म्हणजे अगदी माणूस जेव्हा हातावर चालणारा माकडासारखा होता तेव्हापासून ते ऑर्गन्स आहेत, पण आता त्याचा काही आपल्याला उपयोग राहिलेला नाही. ज्या अवयवांचे कार्य थांबले आहे किंवा ज्याचा आता काही उपयोग नाही. आता अपेंडिक्स हा एक वेस्टिजियल ऑर्गन आहे. तो अपेंडिक्स कुठे असतो, तर आपलं स्मॉल इंटेस्टाईन आहे त्याच्या खाली एक बोटासारखा ऑर्गन असतो, त्याला आपण अपेंडिक्स असं म्हणतो. ओके, तर हे अपेंडिक्स होतं ना, तर पूर्वी माणसं खूप असा पाला पाचोळा, म्हणजे अगदी पूर्वीची माणसं बरं का, जेव्हा ती हातावर चालत होती आणि अगदी माकडासारखी होती तेव्हाची माणसं, तर त्यावेळी ते पालापाचोळा आणि काही खायचे ना, तर त्याच्या पचनासाठी ते अपेंडिक्स युजफुल होतं. आता पण अपेंडिक्स आहे ना गायीसाठी अतिशय युजफुल आहे, वापरात येतं, कारण गाय काय करते, गवत खाते. दुसरा ऑर्गन म्हणजे मसल्स ऑफ इयर पिना. इयर पिना म्हणजे कानाची पाळी आणि त्याचे मसल्स. मसल्स म्हणजे काय, आपली कानाची पाळी आहे त्याला मसल्स आहेत पण ते हलत नाहीत. पूर्वी कसं होतं की ते हलायचे, कारण पूर्वी माणसं जंगलात राहायची, तर त्या मसल्सचा उपयोग मेनली काय होता, ते कान हल्ले की हलत असले की त्यांना दूरचे आवाज यायचे. म्हणजे जंगली जनावरं आजूबाजूला आहेत का त्यांच्या सळसळात पाण्याचा वगैरे असा त्यांना आवाज ऐकू यायचा. पण आता त्या मसल्सचा काही उपयोग नाही. आता तुम्ही बघितलं तर आपल्या कानाची पाळी अशी पूर्णपणे स्टेशनरी असते, ती हलत नाही अजिबात. पण तेच तुम्ही बघितलं तर जनावरांच्या कानाचे मसल्स असे हलत असतात, बरोबर, कान त्यांचा असा हलत असतो आणि त्या तिकडे जनावरांना त्याचा यूज आहे. पण आपल्यासाठी मसल्स ऑफ इयर पिना आर वेस्टिजियल ऑर्गन. नंतर टेलबोन. तर पूर्वी जेव्हा माकडासारखा माणूस झाला त्याची शेपटी गळून गेली आणि आपल्या इकडे पाठी बघितलं तर पाठीच्या कण्याच्या खाली एक असं छोटंसं हाड उरलंय, त्याला आपण माकड हाड म्हणतो. तर टेलबोन किंवा कॉकिक्स हे माकड हाड. ओके, तर ते आता वेस्टिजियल ऑर्गन झालं. नंतर विजडम टीथ. विजडम टीथ म्हणजे अक्कल दाढ. आता आपल्याला 2 दाढा आहेत त्या इनफ आहेत, पण पूर्वी कसं होतं की
पूर्वीची माणसं, अगदी जुनी माणसं ती कच्चं मांस वगैरे खायची. मग त्यांना चावायला म्हणून आणखीन एक दाढ असायची, तर ती त्याला थर्ड मोलर म्हणतात किंवा विजडम टीथ म्हणतात. पण आता आपल्याला सध्या त्याची काही गरज नाहीये. आता ही अक्कलदाढी आहे ना, ही कधीतरी माणसाच्या आयुष्यात उगवते मध्येच. म्हणजे ह्या दोन दाढांसारखी ती अगदी रेग्युलरली येत नाही, पण कधीतरी येते. त्याला विजडम टीथ म्हणतात. तर ती पण एक व्हेस्टिजियल ऑर्गन आहे. नंतर बॉडी हेअर, म्हणजे आपल्या शरीरावरती जे केस आहेत त्याचा आता काही आपल्याला उपयोग नाही. पण जेव्हा पूर्वीची माणसं कपडे घालतच नव्हती, जंगलात गुहेत वगैरे राहायची, तेव्हा त्यांना खूप थंडी वाजायची, तेव्हा त्या केसांचा उपयोग होता. तर व्हेस्टिजियल ऑर्गनचा अर्थ काय? जे अवयव आपल्याला अजून आहेत, जे ऑर्गन्स आहेत, पण त्याचा आता सध्या काही उपयोग राहिलेला नाही. तर वाचूया. डिजनरेटेड or underdeveloped useless organs of organisms are called vestigial organs. Degenerated म्हणजे अगदी आता ते खलास झालेले ऑर्गन्स आहेत, पूर्ण डेव्हलप झालेले नाही आहेत. म्हणजे आपल्या कानाचे मसल्स आता काही पूर्ण डेव्हलप झालेले नाहीत आणि युजलेस आहेत आणि काही वापर नाही. अशा ऑर्गनना व्हेस्टिजियल ऑर्गन म्हणतात. द अपेंडिक्स विच इज युजलेस इन ह्युमन्स is a useful and fully functional organ in ruminants. Ruminants म्हणजे गाय तुम्हाला माहिती आहे, तोंडामध्ये चारा भरते 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 आणि रवंथ करत राहते. रुमिनंट म्हणजे रवंथ करणारी जी ॲनिमल्स असतात, गाय, म्हैस यांच्यासारखी. मसल्स ऑफ इयर पिना, कानाच्या पाळीची मसल्स. युजलेस टू ह्युमन्स बट आर युजफुल टू मंकीज फॉर मुवमेंट ऑफ इयर पिना. माकडांना ते युजफुल आहे, कारण माकडांच्यासाठी काय आवाज खूप महत्वाचा आहे. त्यांच्या जीवाला सतत धोका असतो वेगवेगळ्या पशूंपासून. व्हेरियस व्हेस्टिजियल ऑर्गन्स इन ह्युमन इन्क्लूड टेलबोन. टेलबोन म्हणजे कॉकिक्स किंवा माकड हाड. मी तुम्हाला सांगितलं, खाली एक मणक्याच्या खाली एक छोटंसं हाड राहिलेलं आहे. ते म्हणजे कधीतरी आपल्याला जेव्हा पूर्वी खूप इव्होल्युशनच्या वेळी शेपूट असेल आणि ती झडून गेली, त्याचा छोटा तुकडा राहिलाय. विजडम टीथ म्हणजे अक्कलदाढ. इकडे बघा तुम्ही, दोन दाढी असल्यावर आणखीन एक जर दाढ आली तर त्याला आपण विजडम टीथ किंवा अक्कलदाढ म्हणतो. तुम्ही मोठ्या माणसांना कोणाला तरी म्हटलं नाही, अरे अक्कलदाढ आली, दुखतीये, डॉक्टरकडे जायचं आहे, काढून टाकायची आहे. आणि तिसरं काय आहे? बॉडी हेअर, अंगावरचे केस. पॅलिओन्टोलॉजिकल एव्हिडन्स. पॅलिओन्टोलॉजिकल एव्हिडन्स हा प्रकारचा जो पुरावा आहे ना, तो आपण जरा समजून घेऊया. पूर्वी, खूप वर्षांपूर्वी, जेव्हा प्राणी, जनावरं वगैरे मेली, आता ती काय आपल्याला दिसत नाहीयेत, राईट? मग कशी शोधून काढली? तर ती जेव्हा मेली वेगवेगळ्या नैसर्गिक कारणांमुळे, तेव्हा ती अशी मातीत पुरली गेली आणि ती मातीत अशी खाली 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 दबली गेली आणि त्यांचे काही सांगाडे राहिले. ओके, ह्या सांगाड्यांना त्यांचे काही अवशेष राहिले, काही भाग राहिले त्यांच्या शरीराचे आणि काही सांगाडे राहिले. ते जे अवशेष आहेत त्याला फॉसिल्स असं म्हणतात. त्याबरोबर पायाचे ठसे वगैरे, त्याला इम्प्रेशन्स असं म्हणतात. तर काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या? फॉसिल्स म्हणजे काय? खाली पुरून जे सांगाडे राहिलेले असतात त्यांना फॉसिल्स म्हणतात. रेमनंट्स म्हणजे अवशेष. अवशेष म्हणजे पूर्ण नाही, पण काहीतरी त्यांचा भाग. नंतर इम्प्रेशन्स म्हणजे ठसे काही राहिलेले असतात त्यांच्या शरीरांचे, त्याला इम्प्रेशन्स असं म्हणतात. तर पॅलिओन्टोलॉजिकल एव्हिडन्समध्ये कशावरती डिपेंडंट आहे? फॉसिल्सवर डिपेंडंट आहे, रेमेनंट्सवर डिपेंडंट आहे आणि इम्प्रेशन्सवर डिपेंडंट आहे. आणि हे सगळं कुठे? खाली मातीत, अंडरग्राऊंड हे खोदून काढलेलं आहे आणि त्याच्यावरून इव्होल्युशनचा, म्हणजे कुठले पूर्वी जी जनावरं होती, माणसं होती, त्यांच्याबद्दल माहिती काढली आहे. वाचूया. पॅलिओन्टोलॉजिकल एव्हिडन्स, पुराजीविषयक पुरावे. Large number of organisms get buried due to disasters like flood, earthquake, volcano.
डिझास्टरमुळे पण ऑर्गॅनिझम्स मरतात आणि बरी होतात, किंवा ॲक्च्युअल नॅचरली पण मेल्यामुळे होतात. फ्लड म्हणजे काय? पूर, अर्थक्वेक, व्होल्कॅनो. Remnants and impressions of such organisms are preserved underground. आणि हे जे सगळे त्याचे अवशेष किंवा इम्प्रेशन्स आहेत, ही प्रिझर्व होतात. प्रिझर्व म्हणजे काय होतात? सांभाळली जातात. कुठे? अंडरग्राऊंड. ती पुरून अशी ती सांभाळली जातात. These are called as fossils. The fossils are the काय? Remnants and impressions of organisms which are preserved underground. Study of fossils is an important aspect of the study of evolution. म्हणजे ह्या इव्होल्युशनचा हा ना खूप ह्याचा अभ्यास हा खूप महत्वाचा पुरावा आहे. तर हे इव्होल्युशन करताना ना एक अतिशय सुंदर सायंटिफिक मेथड वापरतात. त्याचं नाव आहे कार्बन डेटिंग मेथड. ओके, फॉसिल्सचा अभ्यास करताना हे मेथड वापरतात. आता कार्बन डेटिंग मेथड काय ते पटकन आपण समजून घेऊया. जेव्हा माणूस किंवा अॅनिमल जिवंत असतं किंवा प्लांट जिवंत असतं, तेव्हा त्याच्यामध्ये कार्बन 12 आणि कार्बन 14 ह्याचा रेशो आहे ना, हा कॉन्स्टंट असतो. ओके. आणि जेव्हा माणूस मरतो ना, तेव्हा कार्बन 14 जे असतं ना, ते अनस्टेबल असतं आणि रेडिओ ॲक्टिव्ह होतं. हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागतं. आणि मग ह्यांचा रेशो आहे ना, तो बदलत जातो. आणि ह्या रेशोवरून किती वर्षापूर्वी तो माणूस मेला असेल किंवा किती वर्षापूर्वीचं जे ते प्लांट आहे हे शोधून काढता येतं. ओके. तर वाचूया. इन लिव्हिंग बिंग्स रेशिओ ऑफ C12 to C14 is constant. C14 is unstable. Once dead, the ratio changes because C14 starts decaying, म्हणजे हळूहळू तो कमी व्हायला लागतो. By measuring radioactivity of C14 and the ratio of C14 to C12 present in their body, the time passed since the death of a plant and animal can be calculated. This is carbon dating method. कार्बन डेटिंग मेथड काय आहे हे जस्ट समजावून सांगितलं. त्याच्याबद्दल फक्त नाव काय आहे ते विचारलं जातं परीक्षेत. एक्सप्लेन करायला येत नाही की काय आहे तुम्ही. तर युजेस काय त्या पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सचे? डेटिंग फॉसिल्स अँड बोन्स. ते जे काही फॉसिल्स मिळतात ते किती वर्षापूर्वीचे आपण शोधून काढू शकतो. त्यामुळे आपण एन्शियंट सिव्हिलायझेशन म्हणजे पूर्वीची जी माणसं होती, पूर्वीचे सिव्हिलायझेशन म्हणजे पूर्वीच्या सिटीज होत्या, यांच्याबद्दल वगैरे आपण त्याचा अभ्यास करू शकतो. आणि फाइंडिंग एज ऑफ वूड, क्लॉथ आणि आर्टिफॅक्ट्स ह्यांचं आपण वूड, लाकूड, कपडे, आर्टिफॅक्ट जे जे वेगवेगळे मिळालेले असतात वस्तू पूर्वीच्या, त्यांचं आपण एज काढू शकतो. पण ह्याच्यामध्ये काहीतरी लिमिटेशन आहे. वर्क्स ओनली फॉर थिंग्स अबाउट 50,000 years old. 50,000 पर्यंतच हे चालू शकतं. कॅनॉट बी युज्ड फॉर व्हेरी ओल्ड रॉक्स. रॉक्स म्हणजे काय ते समजून घेऊया. हवामान, पाणी, वारा किंवा नद्यांमुळे खडकांचे लहान लहान तुकडे होतात. माती आणि वाळू वाहन होऊन सरोवरे किंवा समुद्राच्या तळाशी एकावर एक थराच्या स्वरूपात साचून आणि सिमेंटिंग प्रक्रियेने घट्ट होऊन तयार झालेले खडक यांना सेडिमेंटरी रॉक्स म्हणतात. आणि ह्या थरांमध्ये जे मेलेली जनावरं किंवा मेलेले पक्षी किंवा मेलेले मासे हे सगळे मिळतात. म्हणजे ह्या खडकांमध्ये अनेकदा फॉसिल्स आढळतात. तर हे ना सेडिमेंटरी रॉक्सचा खूप पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स गोळा करण्यामध्ये मदत झाली शास्त्रज्ञांना. आणि मग त्यांनी काय केलं की त्यांनी जे पूर्वीचे इराज होते, म्हणजे पूर्वीचा जो वेळ होता, म्हणजे तुम्ही बघितलं ना माणूस माकडासारखा होता, नंतर उभा राहिला वगैरे, तर ती त्याच्या अगोदरचे ते पासूनचे त्यांना इराज मिळाले, म्हणजे वेळ मिळाला, त्याचे त्यांनी तुकडे केले. त्या टाइमचे तुकडे केले. आणि पहिला जो सगळ्यात पूर्वीचा इरा आहे त्याला पॅलिझॉइक इरा म्हणतात. तर पॅलिझॉइक इरामध्ये सायंटिस्टच्या मते
स्नेल्स म्हणजे गोगलगाई, स्टारफिश वगैरे सगळे होते. आणि अगदी सुरुवातीचे जे पीसेस म्हणजे फिश. आणि ॲम्फिबिया म्हणजे काय? ॲम्फिबिया म्हणजे पाण्यावर पण राहू शकतात ॲम्फिबियन्स, आणखीन जमिनीवर पण राहू शकतात म्हणजे बेडकासारखे. तर पॅलिझॉइक एरियामध्ये जे फॉसिल्स सापडले त्यांना कसं ते ते फॉसिल्स सापडले, मग कार्बन डेटिंग मेथडनी त्यांनी हे डिसाईड केलं का हे पॅलिझॉइक एरियाचे. आणि मग पॅलिझॉइक एरियामध्ये त्यांना काय काय 3 गोष्टी सापडल्या. एक म्हणजे काय, असे सरपटणारे प्राणी. नंतर त्यांना त्या एरियामध्ये काय सापडले, मासे वगैरे सापडले. आणखीन ॲम्फिबियन्स म्हणजे बेडूक, आणखीन मगर वगैरे असे सापडले. हां, त्याच्यानंतरचा जो एरा आहे, त्याच्यानंतर त्यांनी बघितलं का, त्याला त्यांनी नाव दिलं मेसोझोईक एरा. मेसोझोईक एरामध्ये रेप्टाईल्स सापडले. रेप्टाईल्स म्हणजे काय, जमिनीवर सरपटणारे प्राणी म्हणजे स्नेक. नंतर डायनोसोर वगैरे हे सगळे. डायनोसोर पण ही खूप प्रचंड प्रचंड मोठी अशी पाल होती आणि ती असं ते जनावर जमिनीवर सरकायचं. तर ते डायनोसॉर कुठल्या एरामध्ये होते? मेसोझॉईक एरामध्ये, रेप्टाईल्स इन्क्लुडिंग डायनोसॉर. आणि मग नंतरचा जो एरा आहे, त्याला सेनोझॉईक एरा म्हणतात. आणि त्याच्यामध्ये त्यांना पक्षी सापडले, मॅमल्स सापडले, रॅबिट सारखे वगैरे. अशा रीतीने या सेडिमेंटरी रॉक्सच्या आधारे आणि फॉसिल्सच्या एव्हिडन्सच्या आधारे, कार्बन डेटिंग मेथडच्या आधारे त्यांनी असं पूर्वीची जी वेळ आहे ती वेगवेगळ्या युग म्हणजे युगांमध्ये डिव्हाइड केलं आणि त्याला वेगवेगळी नावं दिली. पॅलिझॉइक इरा सगळ्यात पूर्वीचा, मेसोझॉइक इरा त्यानंतरचा, त्यानंतर सेनोझॉइक इरा, आणि अशा रीतीने एव्होल्युशन झालं. ओके. कनेक्टिंग लिंक्स, जोडणारे दुवे. आता हे काय आहे की काही प्रकारची जे प्राणी असतात ना, पेरिपॅटस सारखे, ते 2 ॲनिमल ग्रुप्समध्ये बसू शकतात. म्हणजे त्यांचे जे कॅरेक्टरिस्टिक्स असतात ते 2 ॲनिमल ग्रुप्स सारखे असू शकतात. तुम्हाला माहिती आहे ॲनिमल्सचे वेगवेगळे ग्रुप्स केलेले आहेत. तर आता एक ग्रुप आहे ॲनेलिडा. ह्याचे हे प्रचंड लांबट असे किडे असतात. तर हा पेरिपॅटस त्या किड्यासारखाही असतो. आणि आर्थ्रोपोडा म्हणजे सांधे असलेले, पाय असलेले, कोळी, विंचू, नंतर झुरळ वगैरे. आणि ते लोक, हे आर्थ्रोपोडा असं ते काय असतात, ते ट्रॅकियल रेस्पिरेशन करतात. म्हणजे अशा ते बाहेरून असे असं एअर येते, नाक नसतं त्यांना, शरीरातून ते असे रेस्पिरेशन करत, श्वासोश्वास करत असतात, ट्रॅकियल रेस्पिरेशन. तर हा पेरिपॅटस आहे ना, त्याला असे ॲनेलिडासारखा तो असा किड्यासारखा आहे, त्याच्यासारखे पाय आहेत, आणि ते रेस्पिरेशन करतोय ना, ते आर्थ्रोपोडासारखं करतोय. म्हणून त्याला कनेक्टिंग लिंक असं म्हणतात. प्लांट्स अँड ॲनिमल्स शो सम मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स. मॉर्फोलॉजिकल म्हणजे बाह्य, तुम्हाला बघितले शरीरातले, बाय विच दे कॅन बी रिलेटेड टू डिफरंट ग्रुप्स. पेरिपेटस इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड आर्थ्रोपोडा. बिल्ड प्लॅटिपॅटस आहे ना, तो रेप्टाईल सारखी अंडी टाकतो. हा, म्हणजे स्नेक सारखी वगैरे अंडी टाकतो. पण त्याच्याबरोबर मॅमल्स सारखे मॅमरी ग्लँड्स आहेत, म्हणजे दूध देणारे ग्लँड्स आहेत, आणि अंगावर केस पण आहे. रेप्टाईलच्या अंगावर केस नसतात. त्यामुळे डग बिल्ड प्लॅटिपॅटस आहे ना, तो रेप्टाईल सारखा देखील आहे आणि मॅमल सारखा आहे. रेप्टाईल एक प्राण्यांचा ग्रुप आहे, मॅमल एक प्राण्यांचा ग्रुप आहे, आणि त्याच्यामधली तो कनेक्टिंग लिंक आहे. दुसरा म्हणजे लंगफिश. लंगफिश म्हणजे काय, तो फिश पण आहे, म्हणजे त्याला गिल्स आहेत जिथून तो श्वास घेऊ शकतो, आणि वर आल्यावरती त्याला लंग्स पण आहेत ज्याच्यातून तो एअरमधून श्वास घेऊ शकतो. तर लंगफिश हॅज गिल्स अँड लंग्स अँड परफॉर्म्स रेस्पिरेशन विथ लंग्स इररिस्पेक्टिव्ह ऑफ बिईंग अ फिश. सो हा लंगफिश कशा आहे, कनेक्शन आहे फिश आणि ॲम्फिबियन ह्यांच्यामधलं कनेक्शन आहे. बरे डग बिल्ड प्लॅटिपॅटस कशामधलं कनेक्शन आहे, रेप्टाईल आणखीन मॅमल्समधलं. आता आपण एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे काय ते समजून घेऊया. एम्ब्रिओलॉजिकल पुरावा म्हणजे काय,
की कसं आपल्या सर्वांचा पूर्वज हा एकच असण्याची शक्यता आहे ह्याचा हा पुरावा आहे. तर एम्ब्रिओ म्हणजे काय? जेव्हा बाळ होतं फॉर्म, त्यावेळी पहिली जी सेल असते एक तयार होते, त्याला झायगोट म्हणतात. आणि मग हळूहळू झायगोट सेल ती मल्टिप्लाय होत जाते आणि मग त्याचा एम्ब्रिओ होतं. तर अगदी अर्ली स्टेज ऑफ बाळाच्या आईच्या पोटातल्या डेव्हलपमेंटला एम्ब्रिओ म्हणतात. तर आता इकडे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲनिमल्सचे एम्ब्रिओ कम्पेअर केले. आता माणसाचा एम्ब्रिओ बघितला तर हा असा आहे. रॅबिट ह्याचा असा आहे. काऊ असा आहे. पिग असा आहे. चिकन असा आहे. टॉर्टॉईस असं आहे. सॅलॅमेंडर असा आहे. फिश असं आहे. म्हणजे फर्स्ट स्टेजला एम्ब्रिओ तुम्ही बघितला ना तर सर्वांचा सारखा दिसतो साधारण, बरोबर. ऑल एम्ब्रिओज शो सिमिलॅरिटी ड्युरिंग इनिशियल स्टेज. इनिशियल म्हणजे सुरुवातीला अगदीच सेम होतात. त्याच्यानंतर हळूहळू त्यांच्यामधली सिमिलॅरिटी कमी कमी होत जाते. मग हा एम्ब्रिओ बघा फिशचा कसा होतो, सॅलॅमेंडरचा कसा होतो, टॉर्टॉईजचा कसा, चिकनचा, पिगचा, काऊचा, रॅबिटचा. आणि त्याच्यानंतर जसं जे बाळ पोटामध्ये हळूहळू फॉर्म घेत जातं ना तसा आणखी बदल होतो. तर माणसाचा बघा कसा होतोय. रॅबिट, काऊ, पिग, चिकन. इकडे बघा चिकनला चोच आली आहे. टॉर्टॉईज, सॅलॅमेंडर आणि फिश असा हा तर अगदी लांबलचक झाला. तर इकडे तर खूप त्यांच्यामध्ये फरक आहे. अँड दोज सिमिलॅरिटीज डिक्रीज ग्रॅज्युअली. तर एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्समध्ये काय आहे? ऑल एम्ब्रिओ शो एक्स्ट्रीम सिमिलॅरिटीज ड्युरिंग इनिशियल स्टेज. एक्स्ट्रीम म्हणजे खूप साम्य असतं. अँड दोज सिमिलॅरिटीज डिक्रीज ग्रॅज्युअली. आणि त्या सिमिलॅरिटीज ग्रॅज्युअली डिक्रीज होतात. पण ह्यावरून काय मिळतं की कधीतरी कुठे पूर्वी 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 आपला पूर्वज सेम असू शकेल आणि नंतर मग वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स फॉर्म झाले.